गंगाखेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी आहेत। सर, काय सांगणार, आपल्या तालुक्यामध्ये किती जिल्हा परिषद आणि किती पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत? आज चिन्ह वाटप झालेलं आहे। गंगाखेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी एकूण 7 गट आणि 14 गण आहेत। यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कालावधीमध्ये निवडणूक नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते, त्यावर छाननी करून अंतिम उमेदवार निश्चित झाले होते। विड्रॉल्स करण्याचे आज दुपारी 3 वाजेपर्यंत विड्रॉल झालेला आहे आणि त्यानंतर 3:30 वाजता निवडणूक चिन्हांचं वाटप झालेलं आहे। यामध्ये जे अंतिम उमेदवार आहेत त्यांना चिन्हाचं वाटप झालेलं आहे। आता अंतिम उमेदवारांमध्ये 5 तारखेला मतदान होणार आहे आणि 7 फेब्रुवारीला त्यांची मतमोजणी होणार आहे। निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया तयारी झालेली आहे। सर, यामध्ये आपल्याकडे किती उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते आणि अंतिम उमेदवार किती संख्या आहे? मी आकडेवारी तुम्हाला कळवून देतो। आता कशा पद्धतीने आपलं प्रशासन या ठिकाणी कार्यरत आहे, कशा पद्धतीने तयारी आहे, किती मतदान केंद्र या ठिकाणी आहे? आपल्याकडे तालुक्यात एकूण 152 मतदान केंद्र आहेत। आज अंतिम उमेदवारांची यादी 1 तासाच्या आत बाहेर पब्लिश केल्या जाईल आणि मग तिथून मतपत्रिका छपाई, मतपत्रिका EVM यंत्रावर लावण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि 4 तारखेला इथून मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना होतील आणि 5 तारखेला मतदान झाल्यानंतर याच इमारतीमध्ये मतदान केंद्राचं कलेक्शन होईल आणि 7 तारखेला मतमोजणी होईल। सर, या निवडणुकीमध्ये आपला जे कर्मचारी वर्ग आहे, किती जणांचा स्टाफ यामध्ये कार्यरत असणार आहे आणि पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे? मतदान केंद्रावर प्रत्येक मतदान केंद्रावर एकूण 5 लोक आम्ही पाठवणार आहोत आणि यासाठी आमच्याकडून एकूण 15 झोनल अधिकारी आणि जवळपास 250 पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असा स्टाफ, जवळपास 2000चा स्टाफ पूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये राबणार आहे। आज आपल्याकडे शेवटचा दिवस होता अर्ज माघार घेण्याचा आणि आज चिन्ह देखील वाटप करण्यात आलेलं आहे। यापुढचे आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून कसं रणनीती असेल? आज उमेदवारी परत घेण्याच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेचे एकूण 15 अर्ज आणि पंचायत समितीचे एकूण 27 अर्ज मागे घेतले। उर्वरित निवडणुकामध्ये उमेदवारांमध्ये निवडणूक या ठिकाणी होणार आहे। पोलीस प्रशासन आणि आमचे क्षेत्रीय अधिकारी सर्व मतदान केंद्रांना भेटी देत आहेत। ज्या ज्या ठिकाणी कुठलीही अडचण असेल त्या ठिकाणी कठोर भूमिका घेऊन निवडणूक प्रक्रिया शांत प्रक्रियेत पार पाडण्याचा आमचा 100% प्रयत्न असणार आहे। ओके, थँक्यू। काय आव्हान असेल सर नागरिकांना मतदान करण्यासाठी? सर्व नागरिकांना विनंती आणि आव्हान आहे की लोकशाही जिवंत आणि बळकट करण्यासाठी आपण निर्भयपणे, निपक्षपातीपणे आपल्याला जो उमेदवार योग्य वाटतो त्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं आणि सर्वांनी लवकर सकाळीपासून मतदानाला सुरुवात करावी आणि आपलं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीचं जे कर्तव्य आहे ते सर्व कर्तव्य आपण सर्वांनी पार पाडावं। धन्यवाद। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर गंगाखेड तालुक्यामध्ये 7 पंचायत जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितीसाठी ही निवडणूक प्रक्रिया येत्या 5 फेब्रुवारीला पार पडणार आहे। त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झालेली आहे आणि त्या पद्धतीने कार्यपद्धतीही सुरू असल्याचं देखील यावेळेस मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितलेलं आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, गंगाखेड।